रिक्षाला नाव पडलेलं असतं, सगळ्या रिक्षाला नावं पडतात, पण असे सगळे रिक्षावाले नाही आहेत, एक 4-5 जण असतात त्याच्यामुळे सगळ्यांना नावं पडतात. पण माझा हा स्वभाव असा आहे, तर मला असा कधी वाईट अनुभव आला नाही. वाईट अनुभव म्हणजे काय झालं, एक वेळेला नाव घेत नाही मी त्या गृहस्थांचं, ते असे गाडीमध्ये बसले होते, एकटेच होते. त्याने मला पहिल्यांदा जेव्हा माझ्या गाडीत होते 3 जण होते, गव्हर्नमेंट सर्वंट होते. मॅडम आम्हाला अमुक ठिकाणी जायचं तर घेऊन जाणार, म्हणजे सर घेऊन जाऊया. तर त्यांना मी घेऊन गेले, तर त्यांनी माझा तो नंबर घेतला, मॅडम तुम्ही असं आमची फॅमिली वगैरे घेऊन जाल का? पण जाल म्हटलं, चालेल म्हटलं. आणि मग त्यांनी मला नेक्स्ट टाइम 2-3 वेळा मला कॉल केला, मॅडम मला अमुक ठिकाणी जायचं आहे. पण नेमकी त्याच वेळेला मी बाहेर गेली होती आणि अचानक एकदा त्यांनी मला कॉल केला, मॅडम मला आडिओला जायचं आहे, तिथं बघणार वगैरे काय आहे. मी त्यांना सांगितलं, सर व्यक्ती आहे, आडिओला मंदिर आहे महादेवाचं, तर मला घेऊन जाल का? तर म्हटलं बिंदास, मी त्याच्याकडेच आहे तुम्हाला फिरवण्यासाठी. मग ती म्हणाली ठीक आहे मॅडम, निघू का? 4 वाजले होती, मॅडम असं चालेल का? चालेल म्हटलं. तर आम्ही निघालो आणि ते एकटेच होते. तर मला वाटतं त्यांचं कमरेचं ऑपरेशन झालं आहे. मग ते पाठी बसले होते, त्यांना मी बोलत आणला की कर्मचारी असा गव्हर्नमेंट कर्मचारी, पण मला वाटतं त्यांनी दुपारी ड्रिंक करून ते झोपून उठले होते असणार, आपल्याला कळतं त्या गोष्टी. तर मग ते मंदिरात म्हणाले, मॅडम तुम्ही येत नाहीत का? तर म्हणजे नाही सर तुम्ही जाऊ नये, आम्ही नेहमीच येतो, तुम्ही जाऊ नये. मी बाहेर थांबले आणि आम्ही जेव्हा व्यक्त त्यांना मी घेऊन गेले ना, तेव्हा मला म्हणतात मॅडम खाली करता येत नाही, माझा हात पकडा. तर त्यांनी माझा कसा हात पकडायला, त्यांनी हात पुढे केला. पण मी काय केलं, त्यांचा हात दंडाला मी पकडलं. पेशंटला कसं पकडलं, मी असं तुमचा हात नाही ना पकडू शकत आहे, फिरायला निघाल्यासारखा. दंडाला पकडून त्यांना पायऱ्या खाली उतरले. मग तुम्ही फिरून या वाढीवरती, मी गाठी बसते आणि नंतर तुम्ही या. परत ते फिरून बराच वेळ आले आणि म्हणतात मॅडम मला परत वरती, तिथं वरती घेतलं. आता ते समजून गेले असणार माझ्या वागण्यावरून. आणि गाडीत बसल्यावरती मला म्हणाले, मॅडम जरा थांबवल का? तर म्हटलं का हो? आणि मला बिअर घ्यायची. मला फार राग आला या गोष्टीचा. म्हटलं सर मला तुमच्याकडे या गोष्टीची बिलकुल अपेक्षा नव्हती, तुमचा तो वैयक्तिक प्रश्न ड्रिंक दिला, पण गाडीमध्ये परमिशन नाही माझ्या तुम्हाला, तुम्ही तुमच्या घरी जा आणि तिकडे तुम्हाला जे करायचं ते करा, मी तुम्हाला नेऊन सोडते तसं आणलं नसेल तुम्ही तुम्हाला आता गाडीतून घालू. तो एक प्रकार झाला. आणि मग ते ठीक आहे तुम्हाला आवडत नाही, म्हटलं मला आपण प्रश्नच येत नाही, कोणालाच आवडणार नाही. मग ते बसले आणि त्यांनी काय केलं, नाही सीटला मागून जी माझ्या मागे सीट होती त्याला असं पकडून बसले. मी 7 वाजले होते, गाडी चालवायच्या मागे होते, पण मला ती बडबड करायची सवय, बोलत चालले होते. पण त्यांचा हात माझ्या मागून पाठीला लावायला, मला स्पर्श लगेच समजतो, आपल्याला महिलांना समजतो स्पर्श. मला असं वाटलं का मला भास होतोय काय. मग मी त्यांना असं बोलले, सर तुम्ही पाठीला हात का लावतोय? मला म्हटलं हे आवडत नाही, मला आवडलं नाही, मी खरं तुम्हाला खाली उतरवेल आणि आता काळोख झालेला आहे, तुमची कंडिशन म्हणजे बेकार आहे. नाही मॅडम मला ना पाठी जमत नाही आहे, मला त्याच्यामुळे मला अशी आवडत नाही. म्हटलं सीटला कंपाऊंडवर पकडा आणि आडवं झोपा ना, काय प्रॉब्लेम आहे? मला सर स्पर्श म्हटलं कळतो तुमचा कसा आहे तो, आणि मी त्याच्यातली मला हे काही गोष्टी आवडत नाहीत म्हटलं, म्हणून 2 वर्ष काढले. कोणाची म्हटलं हिंमत नाही हे सगळं करायची, आणि मला ह्या गोष्टी आवडतच नाही. सॉरी आता असं करणार नाही वगैरे. आणि मग ते प्लीज असं रागा म्हटलं, मला नेहमी व्यवस्थित सोडा. त्याने नेहमी व्यवस्थित सोडलं. आजपर्यंत त्या माणसानं मला कॉल केलेला नाही वाढायसाठी किंवा मला तो व्यवस्थित दिसलेला नाही. तो एक असा अनुभव होता. म्हणजे स्पर्श मला एकदम विचित्र वाटला तो स्पर्श आठवून. पण मी त्यांना जे ओरडायचं ते ओरडले त्यावेळेला, सॉरी म्हटलं, माफी मागितली, माझी मॅडम चुकलं नाही असं तसं. तेवढा एक प्रसंग, बाकी तसा काय प्रसंग नाही माझ्या वाटलं, पण जातच नाही सर. सुरुवातीला कसं आलं असेल थोडंसं तुम्हाला की लेडीज नीट चालवतील की नाही, बसावं की नाही, असं तुम्ही मला पाहिलं तेव्हा मी खाकी ड्रेस घातला होता ना, व्हाईट शर्ट. तर ती काय झालं तर तुम्हाला सांगते, मी नॉर्मल ड्रेस घातला होता. मी प्रसंग सांगते, एक नॉर्मल ड्रेस घातला आणि माझं मी ह्याच्यामध्ये बसले, कुठे गाडीमध्ये बसले स्टेअरिंगवर. तर 2-3 महिला आल्या आणि त्या पाठच्या रिक्षामध्ये गेल्या. तर त्याने विचारलं पुढच्या रिक्षामध्ये नाही का वाटला, आणि त्याच्यात कोण ड्रायव्हर नाही आहे, ती पॅसेंजर बसते, म्हणजे ती पॅसेंजर नाही, ती ड्रायव्हर आहे. तो एक प्रश्न आला. आणि आता बिझनेसवरती खूप परिणाम तेव्हा थोडा होत नव्हता. नंतर मला कोणतरी म्हणाला ॲप्रॉन घाल, व्हाईट ॲप्रॉन घाल म्हटलं, आणि मग मी व्हाईट ॲप्रॉन घालायला सुरुवात केली. आणि अचानक इमर्जन्सी पेशंट होतं, त्याला मी हॉस्पिटलला घेऊन गेले सरकारी दवाखान्यात. आणि अशी बऱ्याच वेळा मी जाते, कारण ही समाजसेवा करायची सवय आहे मला. तर मी घेऊन गेली सरकारी दवाखान्यात आणि तिथे उभी होते. तर आमच्या चव्हाण मॅडम आहेत सरकारी दवाखान्यातल्या, त्या डायरेक्ट म्हणाल्या, सिस्टर जरा 7 नंबर वॉर्डमध्ये ते पेशंट बघा दादा. तर मला तिकडे हसायला आलं. मी म्हटलं मॅडम मी सिस्टर नाही आहे, मी रिक्षा चालवते. तर त्यांनी कपाळ हात मारून घेतला आणि मग माझा नंबर लगेच नोट करून घेतला. बरं झालं. मग म्हटलं नाही आता हे असं हा ॲप्रॉन नाही घालायचा. मग आमच्या राजापूरला म्युन्सिपाल्टीचे कर्मचारी आहे, त्यांनी मला खाकी कापड दिलं आणि मला खूप छान कामगिरी आहे तुझी, तू खाकी ड्रेस शिव म्हणून.
आणि त्याने तो पहिला माझा पॅन्ट शर्ट आहे खाकी ड्रेसचा आणि त्याचा इतका छान इफेक्ट माझ्या बिझनेसवरती पडला की मी जेव्हा एक शर्ट मी एकटीच खाकी ड्रेसवर, बाकी कोण नॉर्मल ड्रेसवर असतात तरी वेगळी खाकी ड्रेस घालून महिला कोण एक ते एस टी ड्रायव्हर किंवा असतं, मग त्याच्यामध्ये बसतात आणि खूप चांगला इफेक्ट आहे, खूप म्हणजे खूप चांगला. हां, तर त्या खूप छान. आणि मग त्याच्यानंतर मी एक व्हाईट ड्रेस शिवला जो बाहेर जाण्यासाठी, जो प्रॉपर म्हणजे तालुक्याच्या बाहेर असलं तर मालक असेल ना रिक्षेत तर त्यांनी प्रॉपर व्हाईट ड्रेस घालायचा आहे आणि दुसऱ्याच्या गाडीत ड्रायव्हर तर त्यांनी खाकी घालायची, पण आपण नॉर्मली व्हाईट ड्रेस नाही घालू शकत आहे म्हणून तो दोन ड्रेस शिवले. तर त्या ड्रेसचा खूप चांगला इफेक्ट. आणि असं 2-3 महिन्यांना असं वाटलेलं एकदा की बाबा हे चालेल नाही, मग बदली नको नको तिच्या गाडीत नको. आणि आता म्हणजे माझी ड्रायव्हिंग खूप सुंदर असते, म्हणजे माझ्या गाडीत असणारा माणूस म्हणतो तुझ्या गाडीत समाधानाने बसावं, वयस्कर माणसं असतील किंवा कोणी असतात. ड्रायव्हिंग फार सुंदर, म्हणजे माझी गडबड नसते. तुमच्यासाठी सर्टिफिकेट आहे, खूप सुंदर असतं त्याच्यासाठी आपण टाळ्या वाजवून यांचा चालवण्याबद्दल कौशल्य. आणि गंमत म्हणजे काय, आता मी समोर पलीकडे थांबलो होतो, मला म्हणाले तुम्ही रिक्षात बसा, मी तुम्हाला आत घेऊन जाते. असं करून मला त्यांनी रिक्षात इथे पलीकडे आणलं रस्त्याचे या बाजून. मला म्हणाले म्हणजे रिक्षात चालवतोय बघा. आणि कदाचित माझा स्वभाव पण माझ्या धंद्याला खूप पॉझिटिव्ह आहे, कारण खूप म्हणजे इमोशनल आहे मी, लगेच मला रडायला येतो, म्हणजे कोणाचं दुखणं वगैरे जर मला नाही पाहावं तर त्याच्यामुळे. आणि समजा चुकून जर मी गेले ना आणि मला असं जाणवलं की माझ्या बाजूला होता आणि त्याला काहीतरी गरज आहे तर मी सर पाठी आणली गाडी वळवून, भले तू गाडी बसू दे नको बसू दे, पण अशा गोष्टी तर ते माझ्यासाठी पॉझिटिव्हच आहे. कदाचित ते सगळा आशीर्वाद पण असतो आणि त्याच्यामुळे लोक माझ्या लक्षात मला ठेवतातच कधी आणि अगदी आठवणी मला फोन वगैरे करतात. हां, बाकी तसा वाईट अनुभव काय नाही, खूप सुंदर असं आणि तुमचा सपोर्ट आहे, तुम्ही तर मला खूप चांगला सपोर्ट सर केलेला आहे. आणि मी माझी पावती माझ्या गाडी बसणारे पॅसेंजरच आहे, खूप छान त्यांना त्यांचा सपोर्ट, म्हणजे असं रडायला येते सर केव्हा जेव्हा एखादी म्हातारी आई वगैरे बसते ना तर असं डोक्यावर हात आणि असं गालावर हात फिरून मुठी घेतात ना तेव्हा फार सुंदर वाटतं एकदम, म्हणजे फार प्रश्नच नाही. अशी वयस्कर वडिलांच्या जागेवर मला वडील नाही आहे तर फार सुंदर वाटतं सर. पण मला असं माझी अपेक्षा की माझ्या इतकं काहीतरी यावं की मी त्यांच्यासाठी काहीतरी करावं. फायनान्शियल माझी थोडी कंडिशन नसते, पण मला असं वाटतं की परमेश्वर मला एवढं काही द्यावं की मी सगळ्यांसाठी काहीतरी करेन सर. पण जेवढं काही होईल तर मी करेन नक्कीच. तुमचं इच्छा आहे तर होणार ते सुद्धा सगळं. हा विचार. तुम्ही पुढच्या 2-3 वर्षात टेम्पो ट्रॅव्हलर शिका, परत एकदा तुमची मुलाखत आम्हाला ऐकायला अगदी नक्की नक्की. आणि तुमच्या शुभेच्छा आहेत तर मी नक्कीच करेन. नाही, तुमच्या शुभेच्छामुळेच ऍक्च्युली माझा हा कॉन्फिडन्स, नाहीतर मी एवढ्या इतक्या पडीने लांब पोचलेच नसते आणि एवढ्या लांब मी प्रवास कधी केलाच नसता. खरं तुमची सगळ्यांची मुलाखत पाहिजे. तुमची मुलाखत सगळीकडे बघताय का? सांगितलं का त्या पोस्टच्या वेळी तुम्हाला असंख्य इतक्या कमेंट आल्या की आम्ही आलो की तुमचीच रिक्षा बोलवू वगैरे. दुसरी गोष्ट सांगणार की सरांनी जी पोस्ट टाकली ना तर इतक्या कमेंट्स आल्या की त्या नको त्या कमेंट्स होत्या, म्हणजे नको ते कॉल कमेंट्स नाही करायचे करा, कॉल यायला लागले. तुम्हाला मी सांगते प्रसंग सांगते एक तो एका माणसाचा मला त्या फेसबुकवर मॅडम तुम्ही खूप छान काम करताय वगैरे वगैरे वगैरे, आणि दररोज जर कॉल यायला लागला मी तुम्हाला बोलले ना तर माझा नंबर त्याच्यातून काढून टाका, कारण लोक कसं आहेत दोन्ही फायदे घेतात. तर तुम्हाला मी खरं सांगते तो गृहस्थ एकदा अशा ठिकाणी अडकला म्हणतो मॅडम मला पैशाची गरज आहे ताई, मला अमुक पैसे पाठवा ना, मी तुम्हाला दुसऱ्या मिनिटाला पाठवतो. आता ते किती पैसे मी सांगणार नाही. आणि मी त्याला पाठवले पैसे, म्हणजे माझी पण एवढी वेळ नाही, पण तो तुम्हाला प्रसंग आहे मी अमुक ठिकाणी अडकलोय, माझं आमच्या ठिकाणी खूप मोठं हॉटेल आहे, पण तुमची पोस्ट पाहिली, तुमचा स्वभाव पाहिला आणि म्हटलं पण मी ती दिले सर त्याने काय मला परत दिले नाही, पण मी त्यांना ब्लॉक करून टाकलं. तर अशी सुद्धा माणसं असतात तुम्हाला माहिती आहे. आणि मला खूप वेगळ्या कमेंट्स म्हणजे फोन करून म्हणजे तुम्ही यासाठी येता का, कोणाला कधी भेटायला का आम्हाला वगैरे वगैरे. म्हटलं मी त्याला अशीच कमेंट केली, मी नक्की भेटेन पण मला भेटल्यावर तुझे रिप्लाय फार बेकारच की म्हटलं, कारण मी अशीच म्हटलं उतरले नाही व्यवसायात, कारण तुम्ही प्रेमाने केलं तर मी पण प्रेमानेच राहणार आहे, पण तुमचा वेगळा हेतू असेल तर माझ्यात चांगली मैत्रीण गमावलं म्हणून सांगितलं. मी म्हटलं मला अख्ख्या जगावर प्रेम करायचे पण ते मैत्री प्रेम करायचं, असं फालतू घरी तुम्हाला प्रेम करायचंच नाही. मग ती चांगली मैत्रीण म्हटलं गमवलं. आणि माझं सांगणं आहे वयस्कर जरी आजोबा असतील त्यांनी मला मैत्रीण मानलं नाही ना तरी बिंदास म्हणा, त्यांनी मला कधीही कॉल करावा, मी बिंदास किती वाजता जाऊ शकते त्यांच्या मदतीला, पण त्यांनी त्यांचा हेतू साथ ठेवावा, कारण ती चांगली मैत्रीण गमावतील. हे माझं सगळ्यांना सांगणं आहे, तुम्ही विचार करून माझ्याशी वागा, कारण माझी मैत्री खूप चांगली आहे, म्हणजे मी जीव की प्राण आहे, म्हणजे मला तुम्ही पसंत पडला की तर मी माझं काळीच काढून तुम्हाला देईन, पण दुसऱ्या क्षणाला वाईट असेल तर काळीच काढून घेईन, हा माझा दुसरा स्वभाव आहे. त्याच्यामुळे तुम्ही ठरवा की मैत्री माझ्याशी कशी करायची, त्याच्यामुळे सगळे चारात लांब असतात माझ्याशी.
आणि द्यायला गेलं मला खूप आवडतं. गाडीत खाऊ वगैरे खूप असतं, त्याच्यामुळं गाडीत मुलं वगैरे बसली तर ते खाऊ द्यायचं, कोण पॅसेंजरला खाऊ द्यायचं. रिक्षावाले तर मी नसताना पण माझी सीट वगैरे कोण रिक्षा गाडीत काहीतरी असणारच असणार. आणि मी कधी ह्या बाबतीत कधी वाद वगैरे घालणार नाही, बिंदास नाही. पण माझं मत की तुम्ही प्रामाणिकपणे छान राहायचं सगळ्यांचं. मी पण काहीतरी सल्ला देते, मला पण ते छान वाटतं सण देण्यामध्ये आनंद. कारण आमच्या घरी माझी 3 मुली, मीच, आमचं 4 जणांचं कुटुंब. मला पण वाटतं कोणतरी असावं, आपलं अख्खं कुटुंबच हवं असं. तो एक आहे, पण जेवढं होईल तेवढं करायचं आपल्याला. हा विचार. मी ओळख करताना काही वर्ष फॉलो करतोय तुमचं आणि बरेच वेळा असं ठरवत होतो की एकदा कार्यक्रमाला येऊन म्हणजे हा अनुभव घ्यायचा. आणि आज एक जरा विशेष गोष्ट होती आणि त्यामुळे मी मुद्दामून आज आलो. माझ्या वडिलांनी 72 साली रत्नागिरी जिल्ह्यातली पहिली रिक्षा आणली. रत्नागिरीतले पहिले दीक्षित यांचे बाबा होते. ओके. म्हणून मला आज आवर्जून यायचं होतं कार्यक्रम फक्त ऐका. बाकी बाकीचं काय नव्हतं. आता काय आहेत का? नाही आता आता 20 साली त्यांनी पण त्यांनी रत्नागिरीतली पहिली रिक्षा आणली. आता असं त्यांना खूप छान वाटलं. हो नक्कीच. नाही, रत्नागिरीतून बरेच रिक्षावाले वगैरे आहेत ना, तर त्यांना पण खूप वयस्कर आहे. मॅडम कधी आला तर नाही नक्की कॉल करा, नक्की एकत्र भेटू असं. आणि दुसऱ्या स्टँडला मी जाते ना, म्हणजे आता तुम्हाला सांगते मी माझा अनुभव. आमच्याकडे रेल्वे स्टेशन म्हणून आहे, तिकडे खूप रिक्षावाले आहेत. तर तिकडे मी माझं भाडं घेऊन गेले ना, तर ते मला रिकामी पाठवत नाही. मॅडम गाडी लावा साईडला, तुमची गाडी मी भरून देणार. पण माझा स्वभाव कसा चला गाडीवर ते आपण सगळ्यांनी चहा पिली म्हणजे एवढे येते. म्हणजे तुम्ही तर अनोळखी असाल माझ्याकडे पॅसेंजर, तर जरा दादा चहा घेऊया, असं किती रुपयाची चहा पिणार, 5 रुपयाची 10 रुपयाची चहा. त्याच्यामुळे ते बॉन्डिंग माझं चांगलं झालं. लांजाला गेले तर लांजाचे रिक्षावाले, त्यांच्याशी बॉन्डिंग, चल दादा चहा घेऊया. मग ते म्हणतात मॅडम तुम्ही आमच्याकडे आम्ही तुम्हाला चहा देणार, आम्ही तुमच्याकडे तुम्ही आम्हाला चहा द्या. ते एक माझं बॉन्डिंग झालं. लांजात गेले, ओणीत गेले, मॅडम गाडी रिकामी न्यायची नाही, गाडीत पॅसेंजर भरून देणार. आणि माझा स्वभाव कसं की माझं मत कसं, मी त्यांच्या स्टेशनला गेले ना तर तिकडून लगेच गाडी फिरवली की का निघते की तो आपल्याला स्टँड नाही, त्यांची गाडी ते मारू देते. मग ते म्हणतात तुम्ही तुमच्या ठिकाणी प्रामाणिक असल्यामुळे आम्हाला बरं वाटतं. मग आम्ही ते मला आवर्जून माझी इच्छा करून देतात एकदम. मला कधीच प्रॉब्लेम वगैरे करत नाही अजूनपर्यंत रत्नागिरीला वगैरे. त्याच्यामुळे त्यांचं फार म्हणजे इतर स्टँडचं मला फार सपोर्ट आहे आणि खूप छान वागून देतात मॅडम. चौकशी करतात मॅडम, स्वभावामुळे तुमच्या इमेज सुंदर सुंदर सुंदर. रत्नागिरीला पहिल्यांदा आडवी तेव्हा सगळी रिक्षावाली बघत बघत आणि तुम्ही जवळ आली, मॅडम तुमची कुठच्या वगैरे वगैरे नंबर घेतला त्यांनी मला. RTO ऑफिसला एकदा पहिल्यांदा गेले तेव्हा पण पूर्ण रिक्षावाली ड्रेस तुम्ही एकटीच लागली होती आणि मी ड्रेसमध्ये होते माझ्या सगळे, बाकी सगळे कलर ड्रेस वगैरे काय काय होते घातलेले. तिथून सुद्धा साहेबांनी त्यांना सांगितलं मॅडमकडे बघा तुम्ही ड्रेस घाला म्हणून वगैरे. तुमच्या सगळ्या मनोकामना इच्छा पूर्ण होत. आपण एक छोटासा सत्कार केला तुमचा. आज आपल्या इथे पण एक लेडीज इंजिनियर 1 and 2 रिटायर्ड आहेत आमच्या ओळखच्या, सौमिनल गुडे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी तुमचा सत्कार करा. मला असं भेटायची खूप आवड आहे. नाही तुमच्याकडून मी शिकले. सगळ्यांना एक विनंती आहे की आपण एक फक्त ग्रुप फोटो काढूया, त्याच्यानंतर कार्यक्रम संपेल. पुढच्या महिन्याच्या 30
इन्स्पिरेशन वगैरे पण पुन्हा एकदा भेटू एका वेगळ्या व्यक्तीबरोबर. सर्वांना खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं. तुमच्या शुभेच्छा करत असाल माझ्या पाठीचे रावले. आणि नक्कीच म्हणजे तुम्हाला जर कधी वाटलं तर कॉल करा. मी तुम्हाला असंच फिरवणार आहे गाडीतून. कधीही सांगा तुम्ही मला बिनधास्त. असं वाटलं मला जास्त करून वयस्कर, कारण त्या पिढीला गरज आहे थोडी फिरायची. तुम्ही काय कधी फिराल, कधीही माझ्या गाडीत बसू शकता, पण त्यांना गरज आहे. तुम्ही मला कधीही सांगा की एक दिवस या आमच्यासाठी, मग मी तुम्हाला घेऊन जाईन. कुठे म्हणाल तरी फिरून आणेन. अगदी वादा आहे तुमच्याकडे, तुम्हाला माझ्याकडे. धन्यवाद.